नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये। तर उद्या आहे गोकुलाष्टमी आणि आता आम्ही थोड्या वेळात जाणार आहोत कृष्णाची मूर्ती आणायला आणि डेकोरेशन पण करायचं आहे। तर चला जाऊया। तर आता आम्ही बनवतो बासुंदी। तर चला आता आपण जाऊया कारखान्यात कृष्णाची मूर्ती आणायला। ओरिजिनल कलर फक्त व्हाईट। आता आमचं चालू झालंय डेकोरेशन। आर्टिफिशियल बनवतात म्हणजे ते हे करतात ना ते हे असं हे जाईल कॅमेरा बोलो मतलब चले वन आणि आकार कॅमेरा तर आता रात्रीचं वाजलंय 1 आणि अजून आमचं चाललंय हे डेकोरेशनचंच काम। दमलोय एकदम बेकार। उद्या उठीन की नाही काय माहिती, किती वाजता उठीन। हे बघा पसारा पूर्ण, तर काकी पण बनवतात। गुड मॉर्निंग। तर आता तयारी पण माझी झालेली आहे आणि सगळे आता गेलेत पुढं, मीच एकटी पाठी राहिलोय। तर मी पण आता जाते गावात आणि मग दर्शन घेते आणि नंतर मग इंडिपेंडन्स डे पण आहे, मग तिथला पण थोडासा टाकते मी त्याच्यामध्ये। तर चला जाऊया। तर आता मी आलोय गावात आणि आता चला पटकन आपण दर्शन घेऊया। आता आलाय पाऊस। आज 15 ऑगस्ट आहे, त्या निमित्ताने आपण इथे गावकरी मंडळी सगळी जमलेलो आहोत। लहान पोर सगळे आहेत त्याच्यात आणि हा आपल्या देशाचा 79 व स्वातंत्र्य दिन आहे, त्या निमित्ताने आपण इथे जमलो आहोत। आज हे झेंडावंदन इथे चालू केल्यापासून 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 18 वर्षात आपण सर्वही पुरुष मंडळीला झेंडावंदनाचं स्थान दिलं होता, पण आज आपण देवळातला मान आणि झेंडावंदनाचा मान त्या 2 महिलांकडे आपण सोपवण्यात आला आहे। देवळातला मान हा दीपा दत्तात्रय डुंगीकर यांनी स्वीकारलाय, तसेच आजचा झेंडावंदन अरुणा जयवंत डुंगीकर यांच्या हस्ते होणार आहे। परेड सावधान। आपण आज 79व्या वर्षाच्या स्वातंत्र्य दिनी जमलो, तर आपण झेंडावंदनासाठी तयार आहोत
आणि देशाचं राष्ट्रगीत सुरू करायचं आहे. जयवंत डोंगीकर यांच्या हस्ते झेंडावंदन पार पाडलेलं आहे. हे बांधून दे. नारळ को- फोटो घे नारळ फोडताना खाली फोडो. आहे राष्ट्रगीत सुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. दोघच होते ते असे. तू बोललेली त्या दिवशी कबूल केलेला ना माझ्या इथं. माझ्याकडे व्हिडिओ आहे. आपण मॉलला जाऊया संध्याकाळी. तुम्ही बघू शकता आमच्या हार्बिशाला काहीतरी करायचंच असते. आता ती इथं घालू शकत होती ओढणी पण काढू शकत, तरी ती तिथं छत्री खोलून रेनकोट घालायला गेली. अगं तू नाही मावणार त्याच्यामध्ये. होय तो तिला बघ कसं फ्रॉक सारखं होते. अरे छत्री पण उघड मग जाऊ दे आता काय आहे तो. बाय बाय. चष्मेला असं वायपर लावून बसले मग अशी. तरी पण तर आता मी आलोय घरी जेवायला आणि ही बघा आमची थकली भागलेली माणसं. ही एक कामाची. आंटी काय बनवले आपले तास जेवायला? अजून मस्त 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 बेत आहे आज. चला आपण बघूया काय काय आहे. मस्त वाटाण्याची भाजी केली. त्याच्यात काय ठेवलंय? उंबर आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी. अजून काय आहे? वाव असा वाफा येतात. हे आहे वरण. अजून ह्याच्यात काय? मस्त गरम गरम भात. सगळे इथं बसलेत मस्त जेवायला आणि एक बिचारा माणूस बघू शकता तुम्ही लॅपटॉप खोलून बसलाय. सुट्टीच्या दिवशी पण काम करते का? आता आम्ही बसलोय जेवायला. आता हिया आलेली आहे स्विमिंग कॉम्पिटिशन मधून. एकदम अशी खुश आहे. तिला पण विचारूया तिला काय काय भेटलंय. ते काय भेटलं तुला हिया?
एक हा सांग. गोल्ड मेडल एक ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये आणि ब्रॉन्झ मेडल बटरफ्लाय मध्ये, 2 सिल्वर फ्री स्टाईल आणि बॅक स्ट्रोक मध्ये. एवढाच. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. या अय, एक नंबर रे, भारीच. थांब आपण फोटो काढू. तर जुन्या चालत आलेल्या परंपरेनुसार आम्ही कृष्णाला घेऊन गेलो कण्यावर मांडायला काकाच्या घरी. तर इथे असा चौरंग मांडला जातो आणि त्याच्या खाली कणा काढला जातो आणि मग कृष्णाची पूजा केली जाते. आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते कारण की याच्या पुढचा शूट करायला भेटलाच नाही. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.